इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। दिनांक 19 मे 2025 रोजी शहर गुन्हे शाखेकडील मुकेश गायकवाड आणि त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत असताना अमरज्योतिनगर मुळेगाव रोड सोलापूर येथे अवैधरित्या गुटखा व सुगंधित तंबाखू साठवून ठेवली असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने सदर ठिकाणी पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड आणि त्यांचे तपास पथकाने अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांना बोलावून सदर ठिकाणी छापा टाकून इसमनामे साजिद कयूम नदाफ वय 24 राहणार उत्तर कसबा पंजाब तालीम जवळ सोलापूर याने पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला RMD पान मसाला, सुगंधी तंबाखू, विमल पान मसाला, सुगंधी तंबाखू व विना लेबल सुगंधी तंबाखू असा एकूण 6,79,620 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। त्यानुसार इसमनामे साजिद कयूम नदाफ याच्या विरुद्ध MIDC पोलीस ठाणे सोलापूर येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 274, 275, 123 सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2007 चे कलम 26(2) I 26(2)(2), 26(2)(4), 27(3)E, 30(2)A 59 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरची कामगिरी अजित बोराडे प्रभारी पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, संजय साळुंखे यांनी केली आहे।